महाराष्ट्रामधील तमाम माझ्या लाडक्या बहिणींचं या व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेबद्दलचं महत्त्वाचं अपडेट अधिकृतरित्या प्रसिद्ध झालेलं आहे। पहिलं अपडेट आहे ते म्हणजे पुन्हा अर्ज करण्याबाबत आणि दुसरं महत्त्वाचं अपडेट आहे म्हणजे ज्यांचे अर्ज अप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी दुसरा हप्ता जो आहे कधी जमा होणार त्याबद्दलची डेट आलेली आहे। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, खूप महत्त्वाची अशी माहिती तुमच्या सर्वांसाठी असणार आहे। पहिलं अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ते म्हणजे या ठिकाणी अधिकृतपणे महाराष्ट्राचं जे न्यूज संकेतस्थळ आहे महासंवाद त्यांच्यामार्फत देण्यात आलेलं आहे। तर काय म्हटले बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंशतः रद्द, अर्जाची त्रुटी पूर्तता करून अर्ज पुन्हा करण्याचे आव्हान। तर बघा, पुन्हा अर्ज दाखल करण्यासाठी आव्हान करण्यात आलेले आहे। ज्यांचे अर्ज रद्द झालेत म्हणजे डिसअप्रूव्ह झालेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी ही माहिती देण्यात आलेली आहे। काय म्हटलं याच्यामध्ये बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 9 ऑगस्ट 2024 पर्यंत बघा 9 तारखेपर्यंत मुंबई शहर जिल्ह्यामध्ये 9224 इतके अर्ज डिसअप्रूव्ह झालेले आहेत, रद्द करण्यात आलेले आहेत। तर अर्ज त्रुटी पूर्तता करून ऑनलाईन रिसबमिट करणे प्रलंबित आहे। तरी सर्व संबंधितांनी तातडीने योग्य त्या दुरुस्त्या करून डिसअप्रूव्ह म्हणजे अर्ज ज्यांचा रद्द झालेला आहे त्यांनी रिसबमिट करावा, जेणेकरून त्यांची पडताळणी करून पात्र लाभार्थींना तातडीने लाभ देणे सोयीचे या ठिकाणी होणार आहे। कोणताही पात्र लाभार्थी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभापासून वंचित राहणार नाही असे आवाहन मुंबई शहर जिल्ह्यातील सर्व संबंधितांना जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात येत आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नारी शक्ती दूत या मोबाईल ॲपवरून ज्यांनी स्वतःचे अन्य व लाभार्थ्यांचे अर्ज केले असतील अशा सर्व महिला, समूह संसाधन व्यक्ती, बचत गट अध्यक्ष, बचत गट सचिव, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, वार्ड अधिकारी, बालवाडी सेविका, आशा सेविका, मुख्य सेविका आणि या ठिकाणी मदत कक्ष प्रमुख यांना आव्हान केले गेलेले आहे की नारी शक्ती दूत मधील आपल्या प्रोफाईलला लॉग इन करून यापूर्वी अर्ज या टॅगवर क्लिक करून आपण सबमिट केलेले संपूर्ण अर्जाची यादी पाहू शकतात। तर बघा, हे ह्यांच्यासाठी देखील आहे आणि तुम्ही जरी स्वतः अर्ज भरलेला असेल तरी देखील तुम्हाला स्वतः त्या ॲपमध्ये जाऊन ॲप्रूव्ह, डिसअप्रूव्ह, पेंडिंग, रिजेक्ट आणि सेरे आणि लाभार्थीचे नाव, मोबाईल नंबर देखील तिथे तुम्हाला पाहता येणार आहे। ज्यांचे अर्ज रद्द झालेले होते त्यांना पुन्हा एकदा रिसबमिटसाठी आता ऑप्शन आलेलं आहे। तर ज्यांचे अर्ज रद्द झाले होते त्यांनी आता ॲप लॉग इन करून चेक करायचे, ही महत्त्वाची अशी अपडेट आलेली आहे। तर सर्व संबंधितांनी डिसअप्रूव्ह असलेल्या सर्व लाभार्थ्यांना संपर्क करून अंशतः अर्ज रद्द होण्याचे कारण व्ह्यू रिझन टॅबवर बघून त्याप्रमाणे आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून एडिट फॉर्म टॅबवर जाऊन यापूर्वी केलेल्या नोंदी चुकीच्या असतील तर त्या दुरुस्त करून फॉर्म सबमिट करावा। यामध्ये फक्त फॉर्म एकदाच एडिट करता येईल याची नोंद घ्यावी अशी मुंबई शहराच्या महिला व बालविकास अधिकारी तथा लाडकी बहीण योजना जिल्हा समन्वय अधिकारी शोभा शलार यांनी कळवलेलं आहे। तर बघा, ही आजची महत्त्वाची अपडेट होती। याच्यामध्ये ज्यांचे अर्ज डिसअप्रूव्ह आहेत ते आता फॉर्म ॲपमध्ये ज्यांनी भरलेले होते ते बरेचसे रद्द झालेले होते, त्यांना एडिटचं ऑप्शन आलेलं नव्हतं बघा, तर त्यांना पुन्हा एकदा एडिटचं ऑप्शन देण्यात आलेलं आहे। त्यांनी एडिट करून तुमचा फॉर्म पुन्हा एकदा रिसबमिट करायचा आहे। तर आता बघा, दुसरा हप्ता जो आहे तो कधी येईल तुमचा, ज्यांचे पैसे राहिलेले आहेत त्यांच्या संदर्भात। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर करण्यात आलेल्यानुसार 17 ऑगस्ट रोजी त्यांना लाभ वितरण करण्यात आलेला आहे। 31 जुलैपर्यंत ज्यांचे अर्ज मंजूर होते त्यांना 17 ऑगस्टला पैसे भेटलेले आहेत, परंतु 31 जुलैमध्येही काही जणांचे अर्ज मंजूर असूनही त्यांना पैसे भेटलेले नाहीत। ज्यांचे KYC वगैरे राहिलेली होती किंवा काही कारणास्तव त्यांना पैसे देखील आलेले नाहीत 31 जुलैपर्यंत अर्ज मंजूर असून, तर KYC सीडिंग अभावी प्रलंबित अर्ज व नव्याने अर्ज मंजूर करण्यात आलेल्या अर्जानुसार लाभ वितरणाचा दुसरा टप्पा 31 ऑगस्ट रोजी होण्याची शक्यता असल्याने जिल्ह्यातील सर्व लाभार्थी महिलांनी त्यांचे बँक खात्याचे KYC तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे। तर बघा, दुसरा टप्पा जो आहे 31 ऑगस्टला या ठिकाणी तुम्हाला दिला जाऊ शकतो ज्यांचे पैसे राहिलेत त्यांचे। आणि 31 ऑगस्टलाही जर पैसे नाही आले तर जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर असे 3 महिन्याचे मिळून 4500 रुपये तुम्हाला या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये भेटणार आहेत। तर दुसरा टप्पा जो असणार आहे वितरणाचा तो 31 ऑगस्ट असू शकतो। 31 ऑगस्टला पैसे यायला सुरुवात होऊ शकते। ज्यांचे पैसे राहिलेले जुलैमध्ये अर्ज मंजूर झालेत त्यांचे, आणि ज्यांचे ऑगस्टमध्ये होतील त्यांना सप्टेंबरमध्ये भेटणार आहेत। 31 ऑगस्टपर्यंत फॉर्म केलेला पाहिजे तर जुलैचे देखील पैसे तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। परंतु तुमचं DBT जे आहे या ठिकाणी किंवा आधार लिंक जे आहे अशा पद्धतीने ॲक्टिव्ह असणं गरजेचं
गरजेचं आहे आणि ते कुठल्या बँकेला ॲक्टिव्ह आहे तेही तुम्हाला पाहायचं आहे. कारण की जर तुमचं जुन्या बँकेला असेल ज्यामध्ये तुम्ही मिनिमम बॅलन्स या ठिकाणी मेंटेन नसेल केला त्या बँकेचा, तर त्यामुळे तुम्हाला त्या बँकेत पैसे आले तर तुमचे मायनसमध्ये पैसे जातील, म्हणजे बँक पैसे कट करून घेईल. त्याच्यामुळं जी तुमचं या ठिकाणी चालू खातं आहे जे तुम्ही वापरताय ज्यामध्ये तुम्हाला कुठलाही दंड लागणार नाही असं तुमचं DBT त्या खात्याला ॲक्टिवेट करून घ्यायचं आहे त्या बँकेमध्ये जाऊन. तर ही महत्त्वाची अशी अपडेट या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.